पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। साखर कारखाना कामगारांचे वेतनवाढ, थकीत वेतन आणि किमान वेतन या प्रमुख 3 आणि अन्य 35 मागण्या सातत्याने सरकारकडे मांडण्यात आल्यात। मात्र साखर कारखान्याच्या प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष केले गेले। सध्या राज्यातील साखर कामगारांची दयनीय अवस्था झाली असून पगारवाढीचा करार संपलाय। राज्यातील साखर कामगारांचे अजूनही 400 ते 500 कोटी रुपये थकलेत। राज्य सरकारकडून कारखान्यांना थकीत हमी अथवा कर्ज उपलब्ध करून देताना कामगारांची देणी संपूर्णतः देण्याची अट असूनही अनेक कारखान्याने त्याचे पालन करीत नाहीयेत। त्याबाबत कठोर उपाययोजना व्हाव्यात यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे व त्यांचे सर्व वरिष्ठ सहकारी हे शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करीत आले आहेत। सोलापूर जिल्ह्यातही अनेक साखर कारखान्यांच्या कामगारांचे अनेक महिन्यांचे पगार थकल्याचं दिसून येत असून त्याबरोबरच कायम कामगारांना बाजूला ठेवून खासगी कामगारांकडून कामे करून घेणं तसेच कायम कामगारांच्या प्रोव्हिडंट फंडाच्या रकमा अनेक वर्ष भरल्या जात नाहीयेत तरी त्यांच्यावर कारवाई केली जात नाही। कामगारांच्या पगारवाढीसाठी कारखानदारांची संमती घेणं गैरलागू आहे। यासह विविध विषयावर रविवार दिनांक 9 मार्च रोजी सोलापूर जिल्हा साखर कामगार समन्वयक समितीच्या वतीनं पंढरपूर शहर तालुका साखर कामगार संघटना यांच्या वतीनं बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। प्रदेश अध्यक्ष तात्यासाहेब काळे, प्रदेश सरचिटणीस शंकरराव भोसले, कार्याध्यक्ष रावसाहेब पाटील, उपाध्यक्ष युवराज रणवरे, सदस्य संजय मोरबाळे, वसंतराव शेवाळे, सुरेश मोहिते, नितीन बेनकर, अशोक बिराजदार, बंडू पवार, ऋषी वाघमोडे, अनंत जाधव, माऊली पवार यांच्यासह विविध पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते। या बैठकीस पंढरपूर तालुक्यातील विविध साखर कारखान्याचे कामगार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कामगार संघटनेच्या वतीनं या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीत उपाध्यक्ष अशोक बिराजदार, विजय पाटील, ऋषी वाघमोडे, रामभाऊ खुळे आदींनी आपली मनोगते व्यक्त केली तर शेवटी आभार प्रदर्शन बंडू पवार यांनी केलं। या बैठकीनंतर बोलताना प्रदेश सरचिटणीस शंकरराव भोसले, अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सोलापूर जिल्ह्यातील साखर कामगारांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधलं असता याबाबत आपली भूमिका मांडली आहे। अडचणी आणि प्रश्न जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर पंढरपूर या ठिकाणी आलं होतं आणि बऱ्याचशा संघटनांचे प्रश्न समजून घेऊन, अडीअडचणी समजून घेऊन आणि संघटनाची बांधणी करून संघटना एकत्र कशा येतील, कामगार एकजूट कशी होईल आणि कामगारांचे प्रश्न कसे मार्गी लागतील या संदर्भामध्ये विचार विनिमय करण्यासाठी आजची ही सभा या ठिकाणी मीटिंग या ठिकाणी बोलवली होती। आणि त्या मीटिंगमध्ये या संघटनांचे पदाधिकारी होते। त्यांना एकच विनंती केली आणि राहिलेल्यांना सुद्धा विनंती आहे की कामगारांनी संघटन केलं पाहिजे। संघटन केल्यानंतर कामगारांचे सगळे प्रश्न मार्गी लागतील। मी या निमित्ताने या चॅनलच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यातील साखर कामगारांना आवाहन करतो की त्यांनी पहिलं संघटन मजबूत करा, म्हणजे तुमचे सगळे प्रश्न मार्गी लागतील। धन्यवाद। सोलापूर जिल्ह्यातील अनेक साखर कारखाना कामगारांचे पगार वेळेवर होत नाहीत। खाजगी साखर कारखान्याची तीच अवस्था आणि सहकारी साखर कारखान्याची तीच अवस्था। कामगार संघटना आक्रमकपणे त्यावर भूमिका घेऊ शकत नाही अशी एक खंत कामगार मनात बाळगू नयेत, परंतु त्यामागच्या त्यांच्या अडचणी
समजून घेण्यासारखे आहेत. अशा वेळेला राज्य पातळीवरील पदाधिकाऱ्यांकडून खूप मोठ्या अपेक्षा असतात. काय सांगाल? साखर उद्योग हा बिहार ॲक्ट खाली कव्हर आहे. कामगारांचे प्रश्न सोडवणं हे स्थानिक संघटनेला बंधनकारक आहे. स्थानिक संघटनांनी कामगारांचे थकीत पगार, कामगारांचे ग्रेडेशन प्रमोशनचे प्रश्न किंवा कारखान्यात उपस्थित झालेल्या प्रश्नाच्या बाबतीत कामगार आयुक्तांच्याकडं, सहाय्यक कामगार आयुक्तांच्याकडं लेखी तक्रार करणं गरजेचं आहे. राज्य संघटना ही त्या स्थानिक कामगार संघटनांना मदत करू शकेल, पण हा अधिकार हा स्थानिक कामगार संघटनेचा आहे. आणि स्थानिक कामगार संघटना जोपर्यंत या व्यवस्थापनाच्या विरोधात त्या ठिकाणी कामगार आयुक्तांच्याकडं, सहाय्यक कामगार आयुक्तांच्याकडं, कामगार आयुक्तांच्याकडं तक्रार करत नाहीत, तोपर्यंत साखर कामगारांना न्याय मिळणार नाही. आणि याच उद्देशानं आज आम्ही सोलापूर जिल्हा साखर कामगार समन्वय समितीच्या वतीनं या ठिकाणी बैठक घेतली आणि या जिल्ह्यातल्या सर्व साखर कामगार संघटनांनी एकत्रित यावं, आपापल्या प्रश्नाचे या ठिकाणी एकत्रितपणे करून साखर आयुक्त असतील, कामगार आयुक्त असतील, सहाय्यक कामगार आयुक्त असतील यांना निवेदन द्यावं आणि जो काही लढा उभा करावा लागेल त्याला राज्य संघटना त्यांच्या पाठीशी भक्कमपणानं उभा राहील. आणि शासनाकडून, व्यवस्थापनाकडून आणि या सरकारी अधिकाऱ्यांच्याकडून हे प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितपणानं आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू. सहकारी साखर कारखान्यांच्या कामगारांनी बरेच दिवस आंदोलन केलं. मागील 30 महिन्याचे पगार मिळाले नाहीत. 5 वर्षाच्या प्रॉव्हिडंट फंडाच्या कारखान्याकडून भरण्यात आलेले नाही. त्याचबरोबर कायम कामगारांना बाजूला ठेवून काही हंगामी कामगारांना बोलवून त्या ठिकाणी काम करून घेतले जाते आणि आमचा पगार दिला जात नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. कामगार आयुक्तांकडे देखील त्यांनी तक्रार केलेली आहे. यासाठी संघटित कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कारखान्यातल्या कामगारांनी मगापासून अध्यक्षांनी तेच सांगितलं की योग्य वेळेला खाजगी जो कामगार गेटच्या आत जाईल त्याचा प्रतिबंध करण्याची जबाबदारी ही तिथल्या कामगारांची आहे ना. जर हे कारखाने सुरू न होण्याच्या दृष्टीनं कामगार संघटना खंबीरपणानं उभा राहिली तर बाहेरचा कुठलाही कामगार त्या ठिकाणी आत जाऊ शकणार नाही. ही कामगारांची मानसिकता झाली पाहिजे ना. व्यवस्थापन जर अशा स्वरूपाचा अन्याय करत असेल तर त्यातून मार्ग शोधायचा. सरकारी अधिकाऱ्यांना सरकारी अधिकारी शेवटी लक्ष देत नाहीत असं म्हणणं चुकीचं आहे. योग्य तक्रार करून जर आपण बसलो असेल तर सरकारी अधिकाऱ्यांना सुद्धा या प्रश्नाकडे निश्चितपणानं लक्ष द्यावं लागेल. अडचणीतील साखर कारखान्यांना देणी देण्यासाठी, कामगारांची देणी किंवा इतर काही कारणासाठी NCDC मार्फत शेकडो कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा उपलब्ध केला जातो. सोलापूर जिल्ह्यातही अनेक कारखान्यांना अशा प्रकारे निधी दिला गेला आहे, तरीही त्या कामगारांची कुठली देणी दिली जात नाही अशी त्या कामगारांची भावना आहे. हा प्रश्न परवाच्या बैठकीत सुद्धा उपस्थित झाला. याबाबत स्थानिक संघटना जोपर्यंत तक्रार करत नाही, कारण NCDCचं कर्ज घेत असताना त्या कर्जातच तरतूद आहे कामगारांची देणीसाठी आम्ही ह्यातली रक्कम वापरू. जर कामगारांच्या देण्यासाठी ही रक्कम वापरली जात नसेल तर कामगार संघटनेनं तक्रार करणं त्याचं काम आहे ना. कामगार संघटनेनं त्याची योग्य त्या अधिकाऱ्यांच्याकडे तक्रार केली पाहिजे. विधानसभेचं अधिवेशन चालू आहे. शेतकऱ्यांसाठी अनेक आमदार, लोकप्रतिनिधी तिथे बोलताना दिसून येतात. साखर कारखान्यांमध्ये काम करणारे कामगार हे बहुतांश शेतकऱ्यांचीच मुलं आहेत. त्यावर मात्र कोण भाष्य करत नाही. काय सांगाल? ही जी साखर उद्योग आहे आणि या साखर उद्योगाच्या चळवळीचं किंवा ज्यांच्या ताब्यात हा साखर उद्योग आहे हीच माणसं सत्ताधारी आहेत ना. आणि सत्ताधाऱ्यांच्याकडून कामगारांचं शोषण, पिळवणूक होते. याच्यासाठी शासनानं नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांनी न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे. लोकप्रतिनिधी हा कशासाठी असतो? जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी असतो. पण जनतेचे प्रश्न जर लोकप्रतिनिधी स्वतः निर्माण करत असतील त्यांनी या प्रश्नाकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यासाठी चळवळ उभा राहिली पाहिजे. विधान परिषदेमध्ये साखर कामगारांचा एक प्रतिनिधी जावा अशी भावना अनेक वर्षापासून व्यक्त होती. ही भावना, ही मागणी अनेक वर्ष आम्ही त्या ठिकाणी सरकारकडं आणि या उद्योगांच्या प्रमुखाकडे सुद्धा करतोय. कारण राज्यात जवळजवळ 1.5 लाख साखर कामगार आहे.
जर आपण प्राथमिक शिक्षकांच्यासाठी त्या ठिकाणी प्रतिनिधित्व देता तर साखर उद्योग की ज्या उद्योगामुळं महाराष्ट्राची आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक प्रगती झाली त्या उद्योगातल्या साखर कामगारांचा एक प्रतिनिधी विधान परिषदेत घेतला जावा सरकारकडून, ही आमची वेळोवेळीची मागणी आहे. आज सुद्धा मी या सोलापूर जिल्ह्याच्या या बैठकीमध्ये ही मागणी सुद्धा आग्रहानं करू. साखर कामगार संघटना समितीच्या वतीने पंढरपूर या ठिकाणी विचार विनिमय करण्यासाठी आपण या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलो. उपस्थितामध्ये महाराष्ट्र राज्य साखर कामगार मंडळाचे सरचिटणीस भोसले सर ते इस्लामपूरवरून या ठिकाणी आले. महाराष्ट्र राज्य साखर कामगार मंडळाचे कार्याध्यक्ष कोल्हापूर जिल्ह्याचे लढवय्ये नेते रावसाहेबजी पाटील, त्याचबरोबर संजयजी मोरबाळे, शिवराजजी रणवले, वसंतरावजी शेवाळे, आमच्या जिल्ह्याचे नेते बिरादार साहेब, हेतकर साहेब, आपण सर्व पदाधिकारी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिल्यात. एक मनापासून समाधान वाटते आज, कारण 4-5 वर्षापूर्वी आम्ही एक प्रयत्न करत होतो. 4-5 वर्षांना जास्त काळ झाला. BR पाटील अध्यक्ष असताना अभि शिंदे सरचिटणीस होते. सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक कारखाने चांगले उभे राहत आहेत. हे होत असताना ऊसाचं क्षेत्र चांगलं वाढतंय आणि साखर धंद्याला या ठिकाणी चांगले दिवस येत आहेत. आणि हे येत असताना साखर कामगारांना या ठिकाणी न्याय दिला पाहिजे. साखर कामगारासाठी राज्य साखर कामगार मंडळाला काम करावं लागेल. म्हणून आमची जी भूमिका होती, आम्ही जे प्रयत्न करत होतो आणि ते प्रयत्न आज खऱ्या अर्थानं कुठंतरी काही वेगळ्या ट्रॅकवर आल्याचं मला जाणवायला लागलं. कारण लोकांना युनियनचं घेणं देणं नाही आणि युनियनमधून आपल्याला काय मिळणार ही भावना विशेष करून सोलापूर जिल्ह्यात जाणवत होती. आम्हाला माहिती होतं एक दिवस तुमचे फार अडचणी आल्या, तुमचे फार हाल होणार आहेत, हे आम्हाला 15 वर्षापूर्वी दिसत होतं. म्हणून आम्ही तळमळीने सारखं सांगत होतो, तुम्ही संघटन उभं करा, तुम्ही एकत्र या. या ठिकाणी विठ्ठलच्या कामगारांचं, कृषी असेल त्याच्या सर्व सहकार्यांचं मी मनापासून कौतुक करतो. अतिशय तळमळीच्या कार्यक्रम 8 दिवस व त्यांचे जातात. अध्यक्ष साहेब आमच्याकडे ही प्रश्न निर्माण झाला, आम्हाला ही अडचण निर्माण झाली, आम्हाला या भूमिकेतनं पुढे जायचं, तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा. मी म्हणतो जर सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्याच्या अडचणी येत आहेत, तुम्ही किती संघटनांनी संपर्क केला, राज्य संघटनांच्या किती संघटनांनी अध्यक्षांना सांगितलं की आमच्यावर असा अन्याय होतो, आमच्यावर अशी परिस्थिती निर्माण झाली, तुम्ही आम्हाला अशी इथं मदत करा. हे लक्षात ठेवा मित्र, तुमचं वजन तुम्हालाच व्हावं लागणार. फक्त ते वजन उचलण्याचं काम राज्य संघटना तुमच्या डोक्यावर द्यायचं काम करणार. पण तुम्ही जे व्हावं लागणार, तुम्ही जर म्हणाल मॅनेजमेंट आम्हाला मदत करेल, मॅनेजमेंट आमचा करताय, मॅनेजमेंट आमचा दाता आहे, हे चुकीचं आहे सगळं. आणि आजचं सोलापूर जिल्ह्याचं चित्र काय, एकही पगार न देता जर सीझन पार पडत असेल तर ह्या मॅनेजमेंटची, ह्या व्यवस्थापनाची किती मजल पुढे गेली. रावसाहेबांनी सांगितलं फार मोठी ताकद आहे तुमच्या हातात. तुम्ही क्रेन ऑपरेटर 14 जण खाली उतरला ना, किंवा बॉयलर अटेंडंटनी फक्त आरे करून टाकला, काय होईल कारखान्याचं? कोण चालू करू शकतं कारखाना? तुम्ही मरणारच आहे. मला जर 6-6 महिन्यात वर्षात एक पगार मिळत नसेल, तुमच्या त्या नोकरीला अर्थ काय? तरी तुम्ही का करता? काय अस्वस्थता? का तुमच्यामुळं तुमच्या कारखान्यातल्या हजारो कामगारांवरती तुम्ही अन्याय करताय. माझा स्पष्ट आरोप आहे तुमच्यावर. मी आज मेळावा एवढ्यासाठी बोलवतो, फक्त तुम्ही पदाधिकारी घ्या, तुम्ही बघा कुठल्या रस्त्याने चाललाय. जर त्या ठिकाणची युनियन सक्षम नसेल, तिथला नेता सक्षम नसेल,
त्यांना चेअरमनच्या पुढे टाळ्या वाजवू शकतो. कुणाकडे बघायचं त्या काम? तुम्ही सक्षम व्हा, तुम्ही ताकदवान व्हा, तुम्ही विश्वास निर्माण करा. कामगार 100% तुमच्या बरोबर. कितीही दादागिरी असू द्या कुणाची, कितीही संघटना असू द्या चेअरमनची, कितीही ताकद असू द्या, कुणीही असू द्या, तुम्ही जोपर्यंत सक्षम होत नाही, जोपर्यंत कामगारांना तुमचा विश्वास येत नाही की आम्ही यांच्या मागे गेलो तर आम्ही भरकटणार नाही, आमच्या चुलीत पाणी होणार नाही, ते मॅनेजमेंटला फितूर होणार नाही, जोपर्यंत कामगारांना विश्वास होत नाही तो ते तुमच्या बरोबर येतो. आमच्या युवराज लिह ऑफ दिलं तरी टाळे आवाज व्हायला लागले. त्यांनी काय करावं? त्यांना जर मुलीच नसल तिथं कोणी युनियन नसल नासून काय कामाची? ती जर आधार देत नसल, तिची ताकद नसल, ज्यावेळेला 1 महिनाभर चालू आहे तिथं ती सगळ्यांना घरी पाठवायचं. घेतली एक गेट मीटिंग. जर युनियनच्याच हिंमत नसल तिथं गेट मीटिंग घ्यायची सुद्धा, कशाला त्या पदावर आलो, कशाला ते युनियन ठेवावं? सोडून द्या ना. तुम्हालाही मी सांगतो, ज्याला काम करता येत नसेल त्याने बाजूला व्हा. ते पाप का आपल्या डोक्यावर घ्यायचं? नेता कशाला असतो? राज्य संघटनेला जेव्हा मार्चमध्ये मुदत संपली, वेज बोर्डाची पत्र दिली, 4 महिने 5 महिने आम्ही सुद्धा संयम ठेवला. 6 महिन्यानंतर राज्य संघटनेने भूमिका घेतली आणि आपण 16 डिसेंबरचा संप पुकारतो. एवढं सोपं काम आहे? तुम्हाला एक कारखान्याचा संप पुकारायचा म्हणलं तर तुम्ही 10 राज्याचा संप पुकार आणि तो यशस्वी करण्यासाठी आम्ही ताकद होतो. सरकारला पहिला निर्णय करावा लागला. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी शपथविधी घेतल्यानंतर रविवारच्या दिवशी मंत्रालय उघडून साखर कामगारांच्या कमिटीचा GR काढला. त्याच्यामुळं राज्य संघटना साखर कारखाने चालून देणार नाही, त्यांच्याशी नाही चर्चा. पण तुम्ही हिंमत पाहिजे. तुमच्यात हिंमत नसली, आम्ही फक्त मुजरा करीत राहिले असतो. त्यांनी विचारलं बी नसतं तर कमिटी काय करते? करायचीच नव्हती ना. पण तुमच्यात हिंमत पाहिजे. आम्ही तुम्हाला आपलं उदाहरण दाखवलं. रविवारच्या दिवशी मंत्रालय उघडून सगळे अधिकारी का करतात? तुमची ताकद पाहिजे. तुम्हालाही सांगतो मी सगळं, बिराजदार साहेब, तुम्हाला दोघांना सांगतो की तुम्हाला लढावं लागणार. तुम्हाला जर जिल्ह्याची मीटिंग घ्यायची म्हणलं तर 6-6 महिने तुम्हाला लागत असतील, तुम्ही कसं लढणार? काय करू, कसं बोलू, कुणी येतंय? निगेटिव्ह डोक्यात काढावं. तुम्ही लढाई शिकावं. तुमच्याशिवाय यांचं काहीच चालत नाही, तुमच्याशिवाय यांचं काहीच होत नाही. फक्त तुम्ही करायला द्या. तुमच्यावर दडपण आहे, तुमच्यावर भीती आहे, माझ्या नोकरीचं काय होईल? अरे तू नोकरी करून तरी करतो काय? तुला जर तुझा PF मिळत नसेल, तुझी ग्रॅज्युएटी मिळत नसेल, तुला हक्काची रजा मिळत नसेल, बोनस मिळत नसेल, पगार मिळत नसेल, वेठबिगार म्हणून का काम करतात? गरीब असा ना. अरे सरी दुनिया जगती, तुम्ही जगणार नाही तर तुम्ही वेठबिगारासारखं का जगता? अरे स्वतंत्र होऊन 75 वर्ष होऊन गेलेत आपल्याला. कायदे तुमच्या बरोबर आहे, कानून तुमच्या बरोबर आहे, आमच्यासारखी माणसं तुमच्या बरोबर आहे. तुम्ही शब्द मी वाईट बोलतो काही म्हणत हे चांगलं नाही. आणि जमत नसत तर सांगायचं रामकृष्ण हरी मला काय हे जमत नाही बाबा, हे सांभाळा. नसल तर भूमिकेतनं ठोस निर्णय करा. तर तो सुद्धा योग्य वेळी घ्यावा, योग्य पद्धतीने घ्यावा लागतो. त्यासाठी मात्र निर्णय करताना आम्हाला विश्वास आहे परस्पर चुकीचा निर्णय 100% तुम्हाला मार्गदर्शन होतं की काय करायचं. कारण आहे ना, नाक दाबलं की तोंड उघडलं पाहिजे, तरच तुम्ही यशस्वी व्हा. चुकीच्या पद्धतीने आंदोलन करायला गेला तरी ते यशस्वी होणार नाही. वाईट वाटतं आम्हाला. आम्ही राज्यावर एवढं नेतृत्व करतोय, एवढं मिळवून देतोय, पण आमच्याच एका जिल्ह्यामध्ये जर खाजगी कारखानदार मस्ती करत असतील, वेठबिगारासारखं आमच्या कामगारांना राबवत असतील आणि आपण त्या ठिकाणी काय करू शकतो? काय करायचं? आमची तळमळ आहे सगळ्याची. ते म्हातारा काल दुपारी निघाले कोल्हापूरवर, रात्री इथं आले 10 वाजता. आज तुमच्यासाठी सकाळपासून इथं बसून काय पडलंय या वयाने?
काय देणार आहे तुम्ही आम्हाला सांगा. खाजगी इंडस्ट्रीमध्ये इंडियन चालवताना पाकिटं मिळतात, बाकीच्या भानगडी होतात. साखर कामगारांना सांगा कुणी की तुम्हाला एक पाकिट दिलं म्हणून तुम्ही सगळे तळमळ आहे. ईश्वर भाई असतील, बिहार असतील, आर्मी असतील, त्या मंडळीने आम्हाला एक दिशा घालून दिली की गोरगरीब साखर कामगारासाठी तुम्हाला घडावं. या तळमळीचा जर आमचा उपयोग होत नसेल, आम्ही विचार करतो आपण काय वेडे आहोत का, कशासाठी आपण जडतोय. संघर्ष करावा लागला. 12% पगारवाढ एवढ्या सुखाने तुम्हाला दिली. पवार साहेबांची सुद्धा वाद घालावा लागला की साहेब आमचा कामगार गरीब, त्याला पगारवाढ देणं गरजेचं आहे. तळमळीने सांगितलं, साहेबांनी ते ऐकलं म्हणून पगारवाढ. आणि तीच जर पगारवाढ तुम्हाला मिळत नसेल तर आम्ही एवढे कष्ट करून त्याचा उपयोग काय करायचं. त्याचं कायदे केले तुमच्यासाठी, बाकीच्या गोष्टी सगळ्या केल्या, फक्त आपण ते तोंडात घ्यायची आपली वेळ. तुम्ही मागे लागलं पाहिजे आमच्या दर 2 महिन्यांनी तुम्ही आमच्याकडे काय येत नाही. तुम्ही आमच्याकडे आम्हाला इथं का मदत करत नाही. तुमचं काम आहे मित्र, आम्ही किती मागे लागायचं. तुम्हाला जर वाटत असेल साखर कामगारांना न्याय मिळावा, खाजगीवाले काय करत नाही, कुणीच काय करत नाही. तुमच्यात हिंमत पाहिजे. बघू द्या काय करा. महाराष्ट्र थांबवायची साखर आपल्यात हिंमत होती. तुम्ही एका जिल्ह्यातले 4 कारखाने 2 कारखान्यात काय करू शकत नाही. तुमचं तुम्ही चिंतन करा, घरी जाऊन याच्यावर विचार करा की आपल्याला हे जमतंय का, आपण हे करू शकतो का, माझ्यात तेवढी हिंमत आहे का. नसेल हिंमत तर सांगा, मला काय हे जमत नाही. काय लोकांना तरी फसवायचं आपण. माझा तर स्वभाव तसा आहे, ज्याशी मला जमणार नाही त्याही सांगणार. ही भूमिका प्रत्येकाने, ही भूमिका घेतल्याशिवाय आपण यशस्वी होणार नाही. आणि गोरगरीब कामगारांच्या पदरात तुम्हाला फक्त घ्यायचंय हो, मिळवून दिलंय. कायदा तुमच्या बरोबर आहे. त्या भूमिकेत आपल्याला काम करावं लागणार आहे. या मंडळीचं कौतुक केलं पाहिजे. टप्प्याटप्प्याने आपण डायरेक्ट गेलं की बटन बंद करायचं ही भूमिका नसली पाहिजे. एक पायरी चढा, दुसरी पायरी चढा, तिसरी पायरी चढा, त्यांना जाणीव करून देऊ, त्यांना जागरूक करू. बाबा हो आमचं द्या, बाबा हो हे करा. शेवटच्या टप्प्यात मात्र योग्य अशा पद्धतीने आपण निर्णय करू. कुणीही असू, कुणाचाही कारखाना असू. ती माणसं आहे, तुम्ही माणसं आहे. ही भूमिका तुम्ही बदला. जर तुम्हाला काय मिळवायचं असेल, लोकांसाठी काम करायचं असेल, एवढंच सांगायला मी आज काही वेगळं सांगायचं नाही मला. कारण काय आम्ही किती कमावलं तिथं, परत एक करार केला, तुम्हाला मार्क्सात मिळालं नाही तर आता काय घेणार आहे, काय घेणार आहे मला सांगा तुम्ही. हे घेतायत त्यांच्यासाठी आम्ही तिथं लढतो, ते मिळत नाही त्यांच्यासाठी सुद्धा लढायचंय. पण तुमची साथ काय लिहावून द्यायची हिंमत आहे. पण आपणच काय नाही हो, त्यांना ओळखून घेतलंय तुम्हाला. मित्र होत तुम्ही आज दाखवायला सुद्धा तयारी करणार की आपण संघर्षाला सुरू करू. डिसेंबरमध्ये तुमचे सगळ्याचे सगळे मार्ग निघालेले असतात. राव काकांनी सांगितलं ना, कामं विमा करून ठेवायचे, ऑक्सिजनला नाही नको ते कुठं निघायचे. बटन दाबायच्या टायमाला आपला हात मागे घ्यायचा. पहिलं आमचं देत मग बघू बटन. कुणासाठी चालवणार आहे तुम्ही कारखाना. जर तुमचा पगार मिळत नसेल, तुमची देणी मिळत नसेल तर कारखाना चालवायचा कुणासाठी, मॅनेजमेंटसाठी. ही भूमिका नीट डोक्यात. माझा द्या जरूर चालू. शेतकरी लढतोय, शेतकरी नाही दिलं की जरा खुर्चीहून खाली ओढतोय. तुम्ही काय करा, तुमच्या बी हातात लगेच चेअरमनचा टांगा पडली, पुढच्या पंचवार्षिकला दुसरा चेअर. ही भूमिका तो अशिक्षित आहे, असंघटित आहे, तो त्याचं काम करेक्ट करतोय म्हणून त्याच्या पुढं पुढं करतात. हे बाबा 3200 नाही, 3400 नाही, 3500. हे काय सुखाने करतात त्यांच्याविषयी त्यांना माहिती आहे. तसं त्यांना माहिती आहे कामगार काय करतात. ज्या दिवशी त्यांना जाणीव होईल कामगार सुद्धा आपला कार्यक्रम करू शकतो, त्याशी तुमच्या मागे लागतील.
20% नाही 22% पुरस झाल्यावर चांगलं चालवा आणि सगळं तुमच्या हातात आहे. तुमच्या भूमिकेची तुम्ही ठरवाल त्याच्यावरती ती भूमिका तुम्ही घ्या. कधीही तुम्ही आवाज द्या. फक्त आंदोलन करताना विचाराने आमच्याशी विचार विनिमय करून का परस्पर निर्णय करू नका. आणि मग म्हणणार तुम्ही सांगितलं आंदोलन केलं आता बघा पुढचं काय. तर ते ठरवून केलं पाहिजे, प्लॅन करून केलं पाहिजे. तो प्लॅन केला तर 100% यशस्वी झाला पाहिजे. अशा प्रकारचा प्लॅन करा. त्यासाठी वेळ लागू 4 महिने लागू 6 महिने लागू तर तो करेक्ट कार्यक्रम झाला पाहिजे. ही भूमिका आपण सगळ्यांनी निश्चितपणाची भूमिका बांधू. आपले काही सहकारी आलेले युनियन वेगळी काढायचं काही कारण नाही सर. कारण त्या तालुक्यामध्ये खाजगी कारखाने आहेत. तुम्ही तिथं जाऊ शकता, त्यांच्याशी बोलू शकता, त्यांनाही सांगू शकता. पण तेव्हा त्यात ह्यांचंच निर्णय चाललं तर आपण काय करायचं. म्हणजे एखाद्या कारखान्यात जेव्हा सांगायचं असला तेव्हा तुमच्या कारखान्यावर पहिला पगार होतोय का. तुम्ही त्यांना आदर्शाने सांगितलं पाहिजे आम्ही हे मिळवून घेतले, तुमचंही मिळवून देतो, तुमचंही मार्गी लावतो. सुरुवात आपल्यापासून करावं. आपल्या कारखान्यापासून फाउंडेशन आपलं सगळं कळलं की दुसऱ्याला आपल्या तयारी तुम्हाला ज्या पद्धतीनं ही जी अडचण तुम्हाला वाटत सर्व राज्य संघटना तुमच्या पाठीशी कधी तुम्ही हाक द्या. विठ्ठलची मंडळी मी इकडे येत असतो ती माझ्याकडे पुण्याला येतात अध्यक्ष म्हणून भेटायची. त्यांच्यासाठी वेळ देतो, चर्चा करतात, मार्गदर्शन करतात. म्हणून ते टिकून येत. संघटन चांगलं आहे त्यांचं. पण काही ठिकाणी आम्ही समोरून घेतो 2 वर्ष बंद होता. एखाद्या वर्षी आपण त्यांना देवात सोडतो ना पहिलं आपण काय करायचं पहिलं देवात घेऊ आपण तसं आपण थोडं सोडायचा प्रयत्न केला. पण कुठपर्यंत एका मर्यादेपर्यंत. आता आपल्या मर्यादा संपलेल्या आता भूमिका पुढची घेणार तुम्हाला दिसत त्यांचं खरे. फक्त एकच काम करा. कुठलंही आंदोलन करताना आधी मानवता करते हे करू त्या पद्धतीने जायचं. आंदोलन फेल नाही गेलं. सांगलीमध्ये असंच झालं गेल्या वर्षी. वसंतदादा कारखान्याचा पीएमचा प्रश्न राहिला. रिटायर कामगार याचे सगळ्या कामगारांनी संघटनेला ताण दिला. तिथल्या अध्यक्षाने डिक्लेअर करून टाकला आजपासून अख्खी युनियन थोडी उपोषणाला बसता. आणि खाजगी कारखान्याने तो कारखाना चालवायला घेतला होता की यांनी नोटीस दिलं कारखाना सीझन ऑफ होता निघून तो पहिला करायला सगळे अधिकारी. आता कोणी विचार आहे तुम्हाला आंदोलन चुकीच्या वेळी घेतल्या प्रश्न निर्माण झाला. म्हणून मला सांगितलं अध्यक्ष आम्ही उपोषणावर बसलोय सगळे. मॅनेजमेंट म्हणजे सगळे दुबईला करायची. आता कुणाशी बोलायचं काय चर्चा करायची. एक तर तुम्हाला सांगायचं किती दिवस उपोषणात तुम्ही जम करतात. उपोषण करणं हे फॉरवर्ड करायचं लक्ष द्यायचं नाहीच केलं पाहिजे. तुम्ही यायला यायला काय फरक पडणार. दुसऱ्या टाळ्या वाजवत्या औषधं विना घरगुती. उदाहरण तुम्हाला नाव घेऊन काय करायचं हा प्रश्न निर्माण झाला. रात्रभर झोप नाही. ही चुकीच्या पद्धतीने निर्णय करतो. म्हणजे काय करू लोकांचा प्रेशर कितीही वाढतो. म्हणून आपण चुकीचं काम करायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी पवार साहेबांना गाठलं. साहेब अशी अशी परिस्थिती झाली. असा प्रसंग साहेबांनी त्या खाजगी कंपनीला फोन लावला दुबई. तुझ्या बुधवारी तू काय केलं ना सगळी कागद दिली. त्यांना सांगितलं बाबा हो तुम्ही मार्केटला तुम्ही आधी आमच्या सर्व काका तुझ्या काही सांगितलं. मला म्हणलं तुम्ही आमच्या काय तुमचे काही करू. तर चुकीचं आंदोलन सुद्धा अडचण जे काय करायचं कधीही फोन करा. रात्रीचा अवस्था फोन आता कार्यक्रम काही हरकत नाही. कधीही फोन करा. मीटिंगमध्ये असेल कार्यक्रमात असेल नंतर तुम्हाला माझा फोन येणारच. पण तुम्ही लढायला शिका. तुम्ही संघर्षाला शिका. तुम्ही मिळवायला शिका. तुमच्या बरोबर आम्ही तुम्हाला ताकद द्यायचं काम आम्ही करतो. परत आम्ही ते संपूर्ण कामाला लागतो. 100% यश आपलं आज उद्या. तुम्ही आज फाउंडेशनला तयार करा. बघू आपण कृषी कारखाने चालू करायला आपलं एवढीच एक आज बोलूया. तुम्हाला पगारवाढीचं काय करायचं कशी मिळणारी किती मिळणारी काही सांगणार नाही. त्याला पेन्शनच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला बोलणार नाही. पेन्शनचं काम सगळं फसवं आहे. मी स्पष्ट बोलतो. तुम्हाला मिळाली पाहिजे वाढली पाहिजे. जमातच आम्ही बी पेन्शन कशावर दिली जाते
तुमच्या फंडातनं पेन्शनला किती पैसे जातात त्याच्यावरती पेन्शन मिळते. वाढून कोण कशी देणार आहे? नसेल तर पंतप्रधान केंद्राच्या अंतर्गत असतात. पंतप्रधानाने जर सांगितलं ह्यांना बा एवढी वाढून देऊ, दोनच पर्याय. मध्ये काही उद्योगांनी 500 रुपयाला एक फॉर्म विकला, 200 रुपयाला एक फॉर्म विकला, 1 रुपयाच्या झेरॉक्सला 200 रुपये, लाखो रुपये या पुढे रेटी कमावतो. काय झालं पुढे? काय तुम्हाला बसून आज तुमचं तरी बरं आहे. समजा आज तुमचे जे रिटायर झाले बऱ्याच पैसे 900 पैसे त्यांची परिस्थिती आली. हे जर आपल्यातले काही जुने माझे सरकारी उद्योग करत असतील तर माझ्यासारख्याला बदलत नाही. आता सुद्धा सरकारने म्हणलं पेन्शन वाढली सगळी पळत. काय वाढलं? सरकार म्हणजे तुमच्या जर 2 लाख रुपये पेन्शन शिल्लक गेले, तुम्ही अजून 2 लाख भरा, तुम्हाला डबल पेन्शन चालू करतो. आम्ही त्या लेवलला वरच्या लेवलला लक्ष ठेवून चर्चा करू नये. स्वतः पवार साहेबांनी सांगितलं कुठल्या बेसवर आपण मागे एकदा साहेबांनी केला होता केंद्रात मंत्री असताना, पण तसं करता येत नाही. आणि ह्या मंडळींना ठीक आहे कुणाला करता येईल करा बाबा आणि आहे, फक्त पैशाची वर्गणी काय काढू. राज्य संघटना पैसे द्यायला तयार आहे, सांगावं त्यांनी आम्हाला. मूळ बेसच असं आहे की तुमची जेवढी कपात होती त्याच्यावरच तुम्हाला पेन्शन मिळणार आहे. काय मी खोटं मी लढतो, आम्ही असं करतो, तुम्हाला पेन्शन वाढून देतो, मला बोलता येते. प्रॅक्टिकली होणार ते. तुम्ही बऱ्याच वर्षांनी म्हणणार अध्यक्षाला वाढवून आल्यावर म्हणणार निवडणूक देतो, आता काय जातं या चुकीच्या गोष्टी सुद्धा आवडत नाही. जे वास्तव आहे त्या पद्धतीने आपण आपले जे मिळवायचे मिळवू. आपल्या लेवल केंद्राच्या लेवलला चांगले सरकार काय देईल वाटत नाही. मला आता तर आनंद आहे, आपला काही त्याला मिळत नाही, परंतु आपल्या लेवलला पहिला आपल्याला पगार मिळत नाही. बाकीच्या त्या दृष्टीने तुम्ही तुमचं लेवल राज्य संघटना त्या पद्धतीने अतिशय 20, 30, 40 वर्षी माणसं काम करतात. ही माणसं त्या भूमिकेतनं निश्चित जाणार आहेत. त्यांचं लक्ष ठेवून सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला इथं सांगतात. काही आजचे राखून ठेवावे लागतात, काही डावलेच राखून ठेवावे. सगळ्या गोष्टी बोलणं योग्य नाही, परंतु आपण या ठिकाणी सर्वजण आला असाही सत्कार केला, निवेदन केलं. असंच आपण संघटित केवळ आपल्या कारखान्यापुरतं काम करू नका, जिल्ह्यासाठी काम करा. जिल्हा सक्षम करा, आपोआप राज्य सक्षम. जिल्हा सक्षम नाही झाला तर राज्य कसं सक्षम, कारखाना काय सक्षम, त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी कामाला आणि 2 महिन्यामध्ये आपण सगळ्या कामगारांचं मेळावं गेल्याची अडचण नाही. परंतु तुम्ही पहिलं संघटनेला तयारी करा, संघटना आम्ही काय कधी येत नाही. तुम्ही कामाला लागा आणि जरा एक सोलापूर जिल्ह्यामध्ये वेगळं काम मिळवलं. आमचा सगळ्यात मस्कोबा पुणे जिल्ह्यात या सगळ्या गोष्टी मिळवल्या. खाजगी कारखाना कधी येत नाही. योग्य संभीर म्हणून आपले ते कार्य करतात राज्य संघटनेवरती सगळं देतात खाजगी सुद्धा. तर तुम्ही मागितलं तर ना, तुम्ही मिळवलं तर ना, तर असं कुणी डोक्यात ठेवू नका तो खाजगी तो काय देणार. मालक बदले होते हो, कारखान्यात जाग्यावे, कायदा जाग्यावे, सरकारने केलेले JR जागेवरती आपल्या मालकच काय केलं का त्याची तर समजर आपण नोकरी कारखान्यात धरली. जोपर्यंत तो कारखाना तिथे कुणीही मालक बदली होते. युनियन ताकदबाज असेल, कामगार संघटना असेल, उद्या एखादा मला तुम्हाला नाही द्यायला हे जर कोणी कारखान्यात नाही गेलं तर कसं चालू करेल. सरळ साधं गणित. तुम्ही कामगारांचा विश्वास नाही, कामगारांचं एकत्रितपणा संघटित केलं नाही, तुम्ही कामगारांचा विश्वास निर्माण केला तर तो मालकाला म्हणणार तुला काय द्यायचं हे नको देऊ बाबा, जतोर आर्थिकता खातो, कशाला युनियनच्या मागे, कशाला युनियनवर विश्वास निर्माण केला. आज तुम्ही एवढी का आमच्या तुम्हाला काहीतरी आमच्याविषयी भरोसा वाटला, आमच्याविषयी विश्वास वाटला. एक काळ असा होता एकही जण आला तेव्हा त्यांना वाटत नव्हतं प्रतिनिधी मंडळ काय करत, पण आम्ही चंग सोडला नाही. आम्ही आमची लढाई सोडली, त्या ठिकाणी कार्यकर्ते बघते, त्याला मदत करते. असा विश्वास तुम्ही कामगारांचा तुमच्या कारखान्यात जिल्ह्यामध्ये निर्माण करा. बघूया कसं काय केलं का आपल्याला देत नाही. हे सरळ साधं सोपं गणित त्याचा अनुभव बरेच चुकीचं बोललं असेल, एखादा शब्द एखादा लागला असेल, दिलगिरी व्यक्त करू, पण केवळ साखर कामगारांच्या चळवळीसाठी आपल्याला या गोष्टी पर्याय नाही मिळतो.
खरं बोलल्याशिवाय हे तुमची स्तुती करावी, तुमच्या इथं चांगल्या टाळ्या पिटाळ अशा गोष्टी करून आपल्या काही बनणार नाही. विनंती करतो, आपण सगळं कामाला लागतो, प्रत्येकी कामाला लागतो. आम्ही करत असतो, आम्ही जागृती करणार करतो, पण सगळे कर्मचारी त्याला सहकार्य करा. इथं सोलापूर जिल्ह्यामध्ये घडेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून भेट घेतली.